सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, शिक्षक वृंद व पर्यवेक्षक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी नमस्कार करते. मी कुमारी श्रेया शिवाजी कांबळे, नचिकेता गौरव कुंज शाळेतील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडू इच्छिते. छत्रपती शिवरायांचे दुर्लक्षित मावळे. प्रतिभाचंद्र लेखे व सहिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही. जो अथांग सागरा समान, त्याचा छत्र म्हणजे आभाळा समान. जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला गगगगता स्वाभिमान. आणि काळीचा सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान. मराठ्यांचं तर भगवा असं म्हणतंय, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे. ज्यांच्यामुळं स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहर आल्याशिवाय राहत नाहीत असे ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य हे 10 पटीने वाढवलं असे ते शंभूराजे. प्रथमतः स्वराज्याच्या सर्व महामानवांना मी नमन करते. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला. मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी. ओ राजे, तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांच्या कपाळावर देखील बघा वाच लागला असता. आज आम्ही छत्रपती शिवरायांचं गुणगान गात असतो, परंतु आज याच छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी या महाराष्ट्राची काय अवस्था करून ठेवली. आज आमच्या दारापुढचा सडा गेला आणि आमच्या घरात राडा झाला. आज आमच्या दारापुढची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं ही रंगोली झाली. आज आमच्या दारापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं ही आळशी झाली. खरंच हीच अवस्था करून ठेवली आहे आज या मावळ्यांनी या महाराष्ट्राची. तुळजाभवानीच्या आशीर्वादानं, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीनं शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. 18 प्रगत जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, यसाजी, संताजी, धनाजी, जीवामल यांसारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीनं शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. खरं तर शिवराय हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले कारण त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते. आता कालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो मित्र हो. आज 350 वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवरायांची गरज पडते. ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना. असं वाटतं भले पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतकरणातून या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी, हाक मारावी, सांगावं म्हणावं, विचारावं की राजा कशी पकडले तुम्ही बलाढ्य धारण तलवार. राजा कशी पकडले तुम्ही बलाढ्य धारण तलवार. आज हा तुमचा मावळा सदा चहाचा कप उचलताना यात लटलट कापतोय. राज तुम्ही स्वराज्य वेडे होता, राज्य वेडे होता. आज हा तुमचा मावळा पाण्याची तहान कशी बिअर पिऊन भागवतोय. राज बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राज तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा जिजाऊ साहेबांची आण. राज तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा जिजाऊ साहेबांची आण. आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही 2 आणि आमचे 2. आमचं होतं एक चौकोन, चौकोनातले जातात 2, उरलेल्यांना आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्राची झाली. राजा रायगडावरती मद्यपानाचा वास येतोय आणि तुमचा मावळा मात्र 31 डिसेंबरला कसा नशेत जिंकतोय. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी, सडली असती हिंदूंची मडी. तुम्हामुळे पाहतोय मी देवळाचे कळस. महाराज तुम्हामुळे पाहतोय आम्ही देवळाचे कळस. तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस, नसती दिसली अंगणात तुळस. खरं तर राजमाता जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांवर संस्कार केले तशी आमची माई लेकरांवर करत नाही. आणि म्हणूनच टेन्शन आलं कर आत्महत्या, कोणीतरी मनाच्या वाईट केलं की कर आत्महत्या, कर्ज झालं कर आत्महत्या. अरे हे चाललंय काय. हे संस्कार दिले छत्रपती शिवरायांनी आपल्याला. खरं तर छत्रपती शिवरायांचा मावळा हा एकनिष्ठ असला पाहिजे, तो गुणवंत असला पाहिजे, चरित्रवान असला पाहिजे. आहोत का आपण असं आज. खरं तर छत्रपती शिवरायांचा मावळा हा व्यसनाधीन नसून शिवचरित्र जपणारा पाहिजे, शिवचरित्र वाचणारा पाहिजे. तरच प्रत्येकाच्या घराघरामध्ये एक शिवरायांचा शूर मावळा तयार होईल आणि आपण स्वतःला छत्रपती शिवरायांचा शूर मावळा म्हणण्या इतपत मोठं होऊ. खरंच आज मला व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजक व आयोजक यांचे आभार मानते. आणि व्यासपीठाची रजा घेत असताना शेवटी एवढंच म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या चौकामध्ये उत्साहात आणि आनंदात साजरी करत असतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही तर डोक्यामध्ये
यावेळी खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या विचारांचा आदर करू. धन्यवाद. मी व्यासपीठाची रजा घेते.